हॅलो स्टुडंट्स, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण चॅप्टर नंबर 1 जो आहे फोर्स सिस्टीम संदर्भात किंवा बेसिक जे काही कन्सेप्ट्स आहेत थेरी पार्ट तो आपण याला चॅप्टर 1मध्ये भेटला तो 6 मार्काचा ते काय वेटेज होतो. आता आपल्याला सेकंड युनिट स्टार्ट करायचं आहे. युनिट नंबर सेकंड इज सिम्पल लिफ्टिंग मशीन फॉर 12 मार्क्स. 12 मार्क्ससाठी हा चॅप्टर असणार आहे आणि याचं नाव काय असणार आहे, सिम्पल लिफ्टिंग मशीन. आता ह्याचा थेरी पार्ट आपण थोडंफार प्रिवियस लेक्चरमध्ये किंवा कॉलेजमध्ये बघितलं आहे की सिम्पल लिफ्टिंग मशीन म्हणजे काय, सिम्पल लिफ्टिंग मशीन म्हणजे काय किंवा मशीन म्हणजे काय. मशीन म्हणजे काय की एखादं काम सोपं करण्याकरता आपण जे डिव्हाइस वापरतो, आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरतो ते म्हणजे काय, मशीन. ओके, आपलं काम सोपं करण्याकरता, काम इझी करण्याकरता जे आपण डिव्हाइस यूज करतो ते म्हणजे काय असणार आहे, मशीन असणार आहे. ओके, त्याला आपण काय म्हणतो, सिम्पल लिफ्टिंग मशीन. ओके, तर ऑल ओव्हर मशीनचे जर क्लासिफिकेशन केला तर त्याचे 2 प्रकार पडतात. फर्स्ट आहे सिम्पल लिफ्टिंग मशीन आणि सेकंड आहे कंपाऊंड मशीन. ओके, पहिला आहे सिम्पल लिफ्टिंग मशीन आणि सेकंड आहे मशीन. मशीनचे 2 सब डिवाइड होतात. सिम्पल लिफ्टिंग मशीनमध्ये जर आपण बघितला तर आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या वेलमधून पाणी बाहेर काढायचं आहे बाय युजिंग बकेट. तर आपण त्यासाठी पुल्ली यूज करतो आहे किंवा व्हील अँड ॲक्सेल यूज करतो. ओके, आणि त्याच्यावरती दोर किंवा जी काही रोप आहे ती रोप घेऊन काय करतो, एका साईडला एफर्ट अप्लाय करतो आहे आणि दुसऱ्या साईडला ते जी काही बकेट आहे फुल ऑफ वॉटर, त्याला आपण लोड म्हणतो टेक्निकल भाषेमध्ये, ते आपण काय करतो, लिफ्ट करतो. ओके, तर ते जे काही इन्स्ट्रुमेंट आहे, ते जे काही डिव्हाइस आहे ते म्हणजे काय असणार, नथिंग बट ते सिम्पल लिफ्टिंग मशीन. और सपोज आपलं काय केलं आहे, आपल्याला काय करायचं आहे, एका वेजमधून किंवा आपल्याला काय करायचं आहे, एक झाडाचा बुंदा तोडायचा असेल बाय युजिंग वेज, आपण काय करतो, तो तोडतो. सो इट इज अ सिम्पल लिफ्टिंग मशीन और इट इज अ मशीन. किंवा आपल्याला काय करायचं आहे, एखादी फोर व्हीलर जर पंक्चर झाले असेल तर ते फोर व्हीलरचं चाक रिमूव्ह करून किंवा हे करून आपल्याला त्या ठिकाणून काढून रिप्लेस करून दुसरं जर चाक बसवायचं झालं किंवा पंक्चर काढून जर फिट करायचं झालं तर त्यासाठी आपण जे सिम्पल जॅक मशीन वापरतो ते म्हणजे काय असणार आहे, सिम्पल लिफ्टिंग मशीन असणार आहे. ओके, किंवा आपण जे बायसिकल यूज करतो, ओके, ते सुद्धा काय सिम्पल लिफ्टिंग मशीन आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या जे काही कन्सेप्ट्स आहेत त्या म्हणजे काय असणार आहेत, मशीनच्या असणार आहेत. ओके, तर ते म्हणजे काय असेल, मशीन असेल किंवा सिम्पल लिफ्टिंग मशीन असेल. सेकंड आपण बघितलं कंपाऊंड मशीन. कंपाऊंड मशीन म्हणजे काय की सिम्पल दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिम्पल मशीन एकत्र येऊन जे कॉम्प्लेक्स मशीन तयार होतं ते म्हणजे काय असणार आहे, कंपाऊंड मशीन असणार. म्हणजे एखादं क्रेन असेल, JCB असेल किंवा साधं प्रिंटिंगचं मशीन असेल, ओके, असे किंवा ग्राइंडिंग मशीन असेल. ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ ए कंपाऊंड मशीन. ओके, तर आपण वन बाय वन काय करूया, सिम्पल मशीनचे जे काही टेक्निकल पॉईंट्स आहेत त्या संदर्भात फर्स्ट माहिती घेऊया. ओके, फर्स्ट आहे एफर्ट म्हणजे काय. सेकंड आपण बघितलं लोड म्हणजे काय, ह्या प्रिव्हियस लेक्चरला आपण बघितलं तर सुद्धा आपण रिवाइज करूया. एफर्ट त्याला आपण काय म्हणतो, पी. एखादं लोड किंवा एखादं वेट लिफ्ट करण्यासाठी जे आपण एफर्ट पुट करतो, जो फोर्स अप्लाय करतो तो म्हणजे काय, नथिंग बट पी. ओके, त्याला आपण त्याची युनिट आहे न्यूटन और किलो न्यूटन. ओके, एफर्ट लोड लिफ्ट करण्यासाठी जे फोर्स अप्लाय केला जातात त्याला आपण काय म्हणतोय, एफर्ट. त्यालाच काय आपण म्हणू शकतो, पी. ते आपण नेहमी न्यूटन किंवा किलोमीटरमध्ये घेतो. त्यानंतर लोड लिफ्ट करण्यासाठी किंवा एखादा पार्ट लिफ्ट करण्यासाठी जो फोर्स अप्लाय केला जातो, ओके, सॉरी, एखादं एफर्ट लावल्यानंतर जे लिफ्ट होतं, एफर्ट लावल्यानंतर जे लिफ्ट होतं ते म्हणजे काय, लोड. जे आपण सुद्धा आपण न्यूटन किंवा किलोमीटर मेजर करत असतो. ओके, त्यामध्ये एफर्ट आणि लोड हा खूपच महत्त्वाचा पार्ट आहे. आपण कमीत कमी एफर्ट लावून मॅक्झिमम लोड लिफ्ट करण्याचा काय करतोय, प्रयत्न करत असतो बाय युझिंग दिस सिम्पल मशीन्स. त्यामुळे इनपुटसाठी किंवा एफर्ट हे नेहमी कमी असतं आणि मॅक्झिमम लोड हे जे नेहमी काय असतं, जास्त असतं. ओके, हे म्हणजे काय, एफर्ट आणि लोड, त्याला आपण पी आणि डब्ल्यू असं म्हणतो. ओके, त्यानंतर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय ते सुद्धा आपण बघितलं, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये MA म्हणतात. ओके, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय, नथिंग बट ह्या दोघांचा रेशो. ओके, W/P म्हणजे काय, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज नथिंग बट इट इज द रेशो ऑफ W लोड टू बी लिफ्टेड टू दी एफर्ट टू बी अप्लाइड. लोड हे नेहमी लिफ्ट केलं जातं बाय अप्लाइंग दी एफर्ट आणि एफर्ट हे नेहमी अप्लाय केलं जातं. ओके, याचा रेशो म्हणजे काय असणार, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज असणार आहे. त्या मेकॅनिकल ॲडव्हान्टेजला कोणताही युनिट नसतो, नो युनिट. ओके, बिकॉज W/P सेम युनिटचं असणार आहे, त्यामध्ये काही युनिट त्यामध्ये नाही होईल. सो मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आहे नो युनिट. ओके, नेक्स्ट भेटला आपण व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो ही काय साठी काय असणार आहे, फिक्स असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, ते चेंज होणार नाही. आता व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय बघा, आता मागच्या एक्झाम्पल सांगितल्याप्रमाणे एखाद्या विहिरीमधून वेलमधून
आपण पायने बाहेर काढत असताना किंवा बकेट लिफ्ट करत असताना आपण काय करणार आहे, रोपच्या एका एंडला आपण काय करणार, एफर्ट अप्लाय करणार. एफर्ट अप्लाय करत असताना ते जे रोप आहे ते काय होतं, काही डिस्टन्स मूव्ह होतं आपल्याकडे किंवा एफर्ट लावल्याकडे. ओके, ते म्हणजे काय, डिस्टन्स मूव्ह बाय दी एफर्ट. ओके, सेम ऑन दुसऱ्या एंडला काय होतं, ते जे काय लोड आहे त्या लोडच्या एंडला काय होतं, ते जे काय हे असेल लोड असेल तर ते काही डिस्टन्स काय होतं, अप होतं किंवा लिफ्ट होतं. ओके, तर ते किती डिस्टन्स लिफ्ट झालं ते म्हणजे काय, डिस्टन्स मूव्ह बाय दी लोड. ओके, मग आता आपण त्याला टेक्निकल ह्याच्यामध्ये संज्ञा दिली आहे किंवा नोटेशन दिलं आहे की डिस्टन्स मूव्ह बाय एफर्टला आपण वाय म्हणतोय, डिस्टन्स मूव्ह बाय लोडला आपण काय म्हणतो, एक्स. सो व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय, डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट. एफर्ट किती मूव्ह झालं डिस्टन्स इन मीटर, सेंटीमीटर, एम जे काय असणार आहे ते दोन्हीला एकच सेम युनिट घ्यायचं आहे. ओके, सपोज ही एफर्ट एम मीटरमध्ये दिला असेल आणि लोड जर एम मध्ये दिला असेल तर तुम्हाला एम मध्ये कन्वर्शन करायला पाहिजे किंवा मीटरमध्ये करायला पाहिजे. सो व्हेलॉसिटी रेशो ड्रॉ करत असताना डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट डिवाइड बाय डिस्टन्स मूव्ह बाय दी लोड म्हणजे वाय बाय एक्स हा काय असणार आहे, व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला असणार आहे. ओके, त्यानंतर आपण बघितलं इनपुट म्हणजे काय आणि आउटपुट म्हणजे काय हे पण आपण बघितलं. इनपुट म्हणजे काय होतं बघा, डेफिनेशन दिलेलं आहे P इंटू वाय. P म्हणजे काय आपण बघितलंय की एफर्ट अप्लाइड इंटू वाय म्हणजे काय आपण बघितलंय, डिस्टन्स मूव्ह बाय दी एफर्ट. आता इनपुट म्हणजे काय की एफर्ट आपण काय करतो, अप्लाय करतो. एफर्ट अप्लाय केल्यानंतर ना डिस्टन्स मूव्ह बाय दी एफर्ट जो काय मल्टिप्लिकेशन आहे, एफर्ट इंटू डिस्टन्स मूव्ह बाय दी एफर्ट, ते म्हणजे काय असणार आहे, इनपुट. दिलेलं आपल्या कामाचं काय असणार ते इनपुट असेल. ओके, सेम एखादी इनपुट दिल्यानंतर काय होणार, ऑटोमॅटिकली आउटपुट येणार आहे. ओके, ते नेक्स्ट आपण बघितलं आउटपुट म्हणजे काय. आउटपुट म्हणजे काय बघा, डब्ल्यू इंटू एक्स. डब्ल्यू म्हणजे काय असणार आहे, दिलेलं आहे लोड. ओके, लोड इंटू एक्स म्हणजे काय, डिस्टन्स मूव्ह बाय दी लोड. लोड आणि डिस्टन्स त्या लोडने किती मूव्ह केलेलं आहे, किती अंतर पार केलेलं आहे त्याचा काय असणार आहे, तो मल्टिप्लिकेशन फॅक्टर असणार आहे. ते म्हणजे इनपुट आणि आउटपुट असेल. ओके, हे सगळं बघितल्यानंतर ना नेक्स्ट पॉईंट आपण बघितला एफिशियन्सी. आपण त्याला इटा म्हणतोय. ओके, पर्सेंटेज. एफिशियन्सी नेहमी पर्सेंटेजमध्ये दर्शवतात. ओके, आता एफिशियन्सी म्हणजे काय, आउटपुट डिवाइड बाय इनपुटचा जो काय रेशो आहे, आउटपुट डिवाइड बाय इनपुट, तो रेशो म्हणजे काय असणार आहे, एफिशियन्सी असणार आहे. एखाद्या मशीनची एफिशियन्सी आपण बघतो म्हणजे काय की इनपुट किती दिल्यानंतर किती आउटपुट येतं. ओके, त्याच्यावरून आपण एफिशियन्सी त्याची ठरवतो. सेम त्याप्रमाणे आउटपुट किती आहे डिवाइड बाय इनपुट आणि इंटू 100 म्हणजे काय, नेहमी एफिशियन्सी आपण कशामध्ये चेक करतो किंवा बघतो, इन पर्सेंटेज. सो एफिशियन्सी इटा इज इक्वल टू आउटपुट डिवाइड बाय इनपुट इंटू 100. ओके, तर आउटपुट आणि इनपुट ते जे काही फॉर्म्युलाज आहेत किंवा P इंटू वाय, W इंटू एक्स, ह्या फॉर्म्युलाज ह्या पुट केल्यानंतर आपल्याला असं आढळून येतं की एफिशियन्सी इज इक्वल टू एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. सो हे दोन फॉर्म्युलाज काय महत्त्वाचे आहेत. एफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट डिवाइड बाय इनपुट 100 और एफिशियन्सी इज इक्वल टू एम ए that is mechanical advantage divided by VR means velocity ratio into 100. हे दोन फॉर्म्युले खूपच महत्त्वाचे आहेत जेणेकरून त्या मशीनची एफिशियन्सी किती आहे हे आपण काय करू शकतो, चेक करू शकतो. नेक्स्ट आपण बघितलं की मशीन फ्रिक्शन. आता मशीन फ्रिक्शन म्हणजे काय बघा, सपोज एखादी मशीन आहे, सिंपल मशीन आहे किंवा सिंपल स्क्रूज आहे. सपोज एखादं इनपुट दिल्यानंतर म्हणजे काहीतरी त्याच्यावरती लोड अप्लाय केल्यानंतर किंवा काहीतरी काम त्याला दिल्यानंतर ओके ते 100% काम करत असं नाही. म्हणजे इनपुट जर तुम्ही 100% दिला तर आउटपुट 100% मिळेल असं नाही. सपोज ते आउटपुट आलं 80%, तर तो जो काय फ्रिक्शन लॉस आहे 20%चा, ओके, तो म्हणजे काय असणार, मशीनचा फ्रिक्शन असणार. ओके, आणि हे नॉर्मल आहे. प्रॅक्टिकली ही कोणतं असं मशीन आहे की जे 100% इनपुट दिल्यानंतर 100% आउटपुट देतं. काही प्रॅक्टिकली काय असतं, नेहमी मशीन हे हॅव सम फ्रिक्शन. ओके, त्यामुळे मशीनचे जे फ्रिक्शन आहे ते काय असणार आहे, इज इक्वल टू इनपुट मायनस आउटपुट. ह्या दोघांचा डिफरन्स असणार आहे. इट इज इम्पॉसिबल विच हॅविंग मशीन 100% एफिशियन्सी. ओके, त्याला काय म्हणतो आपण, मशीन फ्रिक्शन. ओके, नेहमी मशीन काही ना काही प्रमाणात फ्रिक्शनचा लॉस हा होत असतो. बिकॉज इनपुट 100% आणि आउटपुट 100%. इट इज इम्पॉसिबल प्रॅक्टिकली. ओके, त्यामुळे मशीन फ्रिक्शन आहे तो काय असणार आहे, इज इक्वल टू इनपुट मायनस आउटपुट इज इक्वल टू मशीन फ्रिक्शन. हा पाठ आपण काय केलेला आहे, लेक्चरला बघितला आहे. देन नेक्स्ट आता पुढे जायचं आपल्याला आयडियल मशीन म्हणजे काय. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जर एखादं मशीनचं इनपुट आणि आउटपुट जर बरोबर असेल, म्हणजे इनपुट पण 100% आणि आउटपुट पण 100% येत असेल, तर ते मशीन म्हणजे काय असणार आहे, आयडियल मशीन. म्हणजे ज्याची एफिशियन्सी काय असणार आहे, 100% असणार आहे, ते मशीन म्हणजे काय असेल, आयडियल मशीन. अशी 2-3 भाषा तुम्हाला मी सांगतो. इनपुट आणि आउटपुट जर एक असेल तरी सुद्धा ते मशीन आयडियल मशीन असणार आहे.
किंवा एफिशियन्सी ज्या मशीनची 100% असते ते म्हणजे पण काय असणार, मशीन 100% असणार. परंतु असं शक्य आहे काय प्रॅक्टिकली नाही. तर असं कोणतेही मशीन नाही जे काय असणार आहे आयडियल आहे, परंतु ही थिअरॉटिकल कन्सेप्ट आहे. ओके, त्यामध्ये एम ए आणि व्ही आर ह्या पण काय असणार आहे, सेम असणार आहे. एम ए इज इक्वल टू व्ही आर, आउटपुट इज इक्वल टू इनपुट, दॅट मीन्स द मशीन इज आयडियल मशीन. ओके, त्यानंतर आपण बघितलं की आयडियल एफर्ट म्हणजे काय. एफर्ट म्हणजे काय आपण बघितलं की पी. ओके, आता आयडियल एफर्ट म्हणजे पी आय ते आपण बघितलं, दॅट इज पी आय इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. ह्या ज्या फॉर्म्युलेज आहेत ते कशा आलेल्या आहेत, ह्यामध्ये काय केलेलं आहे आपण एम ए इज इक्वल टू व्ही आर ह्या आयडियल मशीन कन्सिडर केलेलं आहे आणि काय केले ह्या जे व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज काय केल्या आपण त्यामध्ये पुट केलेले आहेत. ओके, ह्या जे व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज त्यामध्ये पुट करून काय केले आपण ह्या व्हॅल्यूज आयडियल एफर्टच्या आयडियल लोडच्या काय केल्या डिटरमाइन केलेल्या आहेत. ओके, तर आयडियल एफर्ट म्हणजे काय, पी आय इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थ्यांनी, काय करायचं आहे लक्षात ठेवून किंवा जसं प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करत जाल तसं तुम्हाला ते काही होत जाईल. त्यानंतर आयडियल लोड डब्ल्यू आय म्हणजे काय, पी इंटू व्ही आर एफर्ट इंटू व्हेलॉसिटी रेशो. त्यानंतर लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. आता नेहमी काही प्रमाणात मशीनमध्ये काय असणार आहे, फ्रिक्शन असणार आहे, त्यामुळं ते मशीन जे आहे ते आयडियल नसतं कधी. ओके, त्यामुळं लोड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, एफर्ट आपण अप्लाय केलो आणि अप्लाय केल्यानंतर सगळंच काम पूर्ण होते, काही प्रमाणात ते जे काही एफर्ट आहे ते फ्रिक्शनला लॉस होतो. ओके, फ्रिक्शनचा लॉस होत असतो, तो किती असणार आहे, पी एफ. त्याला आपण काय म्हणते, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, एफर्ट फॉर पी एफ फॉर फ्रिक्शन इज इक्वल टू पी मायनस डब्ल्यू अपॉन व्ही आर. आणि लोड लॉस इन फ्रिक्शन दॅट इज डब्ल्यू एफ इज इक्वल टू पी इंटू व्ही आर मायनस डब्ल्यू. तर हा जो पूर्ण थिअरी चॅप्टर आहे, थिअरी पार्ट आहे, आपण काही ह्याचे फॉर्म्युलेज बघितलेले आहेत प्रिव्हियस लेक्चरला आणि ह्याचे रिलेटेड क्वेश्चन्स जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा काय केले स्टडी केलेले आहेत. ओके, तर आपल्याला ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे लॉ ऑफ मशीन तो काय करायचा आहे, स्टडी करायचा आहे. ओके, लॉ ऑफ मशीन म्हणजे काय, त्याच्या रिलेटेड काय करायचं, 2-3 प्रॉब्लेम्स आपल्याला काय करायचं, स्टडी करायचं. ओके, काय स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरला आपण सेकंड जो चॅप्टर आहे सिम्पल लिफ्टिंग मशीन त्याची थिअरी पार्ट्स आपण बघितलेला आहे. ओके, त्यामध्ये आपण आयडियल लोड म्हणजे काय, आयडियल एफर्ट म्हणजे काय, लोड लॉस इन फ्रिक्शन म्हणजे काय. ओके, लोड एफर्ट लॉस इन फ्रिक्शन म्हणजे काय, डब्ल्यू एफ, पी एफ, पी आय, डब्ल्यू आय च्या फॉर्म्युलेज आपण काही माहिती घेतली. ओके, आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट आहे की लॉ ऑफ मशीन म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. आपल्याला काय म्हणतं, लॉ ऑफ मशीनचा काय ग्राफ आहे. आता लॉ ऑफ मशीन काय इंडिकेट करतं की एफर्ट जे वाय ॲक्सिसवरती असणार आहे आणि जो लोड ऑन एक्स ॲक्सिसवरती असणार आहे. ओके, त्याचं रिलेशन म्हणजे एफर्ट आणि लोडचं रिलेशन काय करणार आहे, आपल्या लॉ ऑफ मशीन काय करणार आहे, इंडिकेट करणार आहे. लॉ ऑफ मशीन इंडिकेट्स एफर्ट, रिलेशन बिटवीन एफर्ट त्याला आपण पी म्हणतो कॅपिटल पी आणि लोड त्याला आपण कॅपिटल डब्ल्यू ते काय करणार आहे, इंडिकेट करणार आहे. वाय ऑलवेज पुट ऑन वाय ॲक्सिस, डब्ल्यू ऑन ऑलवेज एक्स ॲक्सिस. ओके, तर जे रिलेशन काय करणार आहे, पुट करणार आहे. ओके, आपण काय करतोय, काही ठराविक लोड लिफ्ट करण्यासाठी एफर्ट नेहमी आपण अप्लाय करत असतो. ओके, त्याप्रमाणे जे काही लोड्स आपण घेतलेले आहेत. ओके, आणि ते लोड लिफ्ट करण्यासाठी जे आपण एफर्ट पुट केलेलं आहे. ओके, त्याचा काय असणार आहे, ग्राफ असणार आहे. सपोज काही लोड पुट करण्यासाठी काही एफर्ट अप्लाय केले, त्याप्रमाणे मला सपोज 1, 2, 3, 4 ते काही जे काही रेडिंग्स मिळतील, म्हणजे एवढं लोड अप्लाय लिफ्ट करण्यासाठी मला इतके एफर्ट लागले, त्याचे काही जे रेडिंग्स मिळतील. ओके, त्याचा मला स्लोप क्रिएट करायचा आहे. ओके, तर हा सिम्पल जो ग्राफ आहे तो काय इंडिकेट करणार आहे की लोड आणि एफर्टचं रिलेशन. ओके, तर ह्यामध्ये जो सिम्पल लॉ ऑफ मशीन जे आहे ते काय आहे, पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. ओके, ते काय म्हणजे पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. त्यामध्ये पी म्हणजे काय असणार आहे, एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट लोड म्हणजे काय असणार आहे, कॅपिटल पी. तर एम म्हणजे काय असणार आहे बघा, एम इज इक्वल टू हा जो स्लोप आहे. ओके, त्या लाईनचा स्लोप तो काय असणार आहे, एम असणार आहे. तो आपण कसं क्रिएट करतोय, आता हे वेगवेगळे जे पॉईंट्स आहेत लोड आणि एफर्ट अप्लाय केल्यानंतर जे येतात. ओके, त्याचा जो रेशो आहे म्हणजे सपोज 1 पॉईंट आणि 4 पॉईंट किंवा यातील जे काही इंटरमिडिएट पॉईंट्स आहेत त्याचा रेशो आपल्याला घ्यायला किंवा त्याचा स्लोप काढायचा तर काय होईल, प्रत्येक पॉईंटचा एक काय असणार आहे, कोऑर्डिनेट असेल, x1 y1 व्हॅल्यू असेल, ह्याची काय असेल x4 y4 असेल किंवा x2 y2 असेल. ओके, त्याचा जो स्लोप आहे तो ह्या प्रकारे आपण काय करतो, इंटरनल करतोय y4 मायनस y2 डिवाइड बाय x4 मायनस x1. ओके, या प्रकारे ती जी व्हॅल्यू टॅन थिटाची ती म्हणजे काय असेल, एमची व्हॅल्यू असेल. ओके, त्याचा डब्ल्यू म्हणजे काय असणार आहे, जे लोड लिफ्टेड बाय मशीन आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ एफर्ट ते म्हणजे काय असेल, डब्ल्यू असेल प्लस सी. आता सी मध्ये काय मला येतं दिसतं समजा. ओके,
आपण काही एफर्ट नेहमी अप्लाय करत असतो टू लिफ्ट ए लोड. ओके, परंतु लगेच एफर्ट अप्लाय केल्यानंतर लगेच ते लोड लिफ्ट होत नाही. काही प्रमाणात एफर्ट हे काय होतं, फ्रिक्शनमध्ये लॉस जातं. ओके, त्यासाठी ती म्हणजे काय असणार आहे, सीची व्हॅल्यू असणार आहे. ओके, ती व्हॅल्यू काय असेल, सी. म्हणजे तुम्ही इथं एफर्ट अप्लाय केला पण लगेच इथून काय होणार नाही, ते लोड लिफ्ट होणार नाही, रेडिंग मिळणार नाही आपल्याला. काही सी म्हणजे काय, काही एफर्ट हे काय होतं, फ्रिक्शनमध्ये लॉस जातं. ओके, ते म्हणजे काय असणार, नथिंग बट सी. त्याला काय म्हणतात, इंटरसेप्ट ऑन वाय ॲक्सिस किंवा एफर्ट रिक्वायर्ड टू स्टार्ट दी मशीन और एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. ओके, काही एफर्ट हे फ्रिक्शनमध्ये लॉस जाणार आहे. ओके, किंवा स्टार्ट करण्यासाठी, मशीन स्टार्ट करण्यासाठी काही एफर्ट लॉस जाणार आहे, ते म्हणजे काय, नथिंग बट सी. सो दिस इज दी लॉ ऑफ मशीन. काय असणार आहे, P इज इक्वल टू MW प्लस सी. हा लॉ ऑफ मशीनचा काय असणार आहे, इक्वेशन असणार आहे. ओके, P इज इक्वल टू कॅपिटल P इज इक्वल टू MW प्लस सी. सो P म्हणजे एफर्ट, M म्हणजे स्लोप असणार आहे, W म्हणजे लोड लिफ्टेड, C म्हणजे काय असणार आहे, Y इंटरसेप्ट और त्याला म्हणतो इंटरसेप्ट ऑन Y ॲक्सिस असणार आहे. ओके, तो सुद्धा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सो हा काय असणार आहे, लॉ ऑफ मशीन असणार आहे. ओके, तर हा ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं, प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. ओके, ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय आणि मॅक्झिमम इफिशियन्सी म्हणजे काय. एम ए म्हणजे काय आपण बघितलं, एम ए म्हणजे काय, डब्ल्यू अपॉन पीचा रेशो. ओके, त्यानंतर मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय असतं. ओके, वी नो दॅट एम ए इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी. डब्ल्यू म्हणजे काय, लोड, डिवाइड बाय पी म्हणजे काय, एफर्ट. ओके, आता आपण प्रिव्हियस आताच बघितलं काय, लॉ ऑफ इक्वेशन काय, P इज इक्वल टू MW प्लस सी. ओके, वी नो दॅट लॉ ऑफ मशीन इज इक्वल टू P इज इक्वल टू MW प्लस सी. ओके, आता ह्यामध्ये ही जी P ची व्हॅल्यू आहे ती काय करा, ते रिप्लेस करा. सो इक्वेशन काय येईल, M इज इक्वल टू W अपॉन P म्हणजे काय, MW प्लस सी, MW प्लस सी. ओके, आता ह्यामध्ये काय करायचं आहे, W भागिले करायचं आहे ऑन बोथ साईडला. ओके, W डिवाइड बाय W डिवाइड बाय MW प्लस सी डिवाइड बाय W. Okay, W it cancel 1, MW plus C divided by W, that is M plus C by W. आता होईल M is equal to 1 divided by M plus C by W. Okay, परंतु MA is maximum if, आता ह्यामध्ये MA जे आहे ते मॅक्झिमम कधी अधिक असू शकतं, मॅक्स MA असू शकतं कधी, ज्यावेळी C by W चा रेशो काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके, सो मॅक्झिमम MA कधी असं की ज्यावेळी C बाय डब्ल्यू काय असेल 0. सो हे 0 पुट केल्यानंतर काय होईल, 1 बाय M हे काय तुम्हाला मॅक्झिमम येईल. ओके, तर विद्यार्थ्यांनी हे सगळं फक्त लक्षात घ्या की ती व्हॅल्यू कशी आलेली आहे. पण आपल्याला महत्त्वाचं काय असणार आहे, मॅक्झिमम एम ए म्हणजे काय, 1 बाय M. M म्हणजे काय दिलेलं आहे, तो असणार आहे अँगल काढत, तो काय असणार आहे, स्लोप ऑफ लाईन असणार आहे, स्लोप ऑफ द लाईन असणार आहे. सो मॅक्झिमम एम ए म्हणजे काय, 1 बाय M. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हा फॉर्म्युलावर काय करायचं, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. सेम हा फॉर्म्युला घेऊन यायचा आहे, एखादं मशीन ही मॅक्झिमम एफिशियन्सी कधी असू शकतं ते फाइंड आउट करायचं आहे. वी नो दॅट एफिशियन्सी इज इक्वल टू एम ए अपॉन वी आर इंटू 100. ओके, एम ए अपॉन वी आर इंटू 100. मग आता आपण मॅक्झिमम एफिशियन्सी काढत आहे, त्यामुळे एम ए काय करायचं, फक्त मॅक्स एम ए घ्यायचं. ओके, सो मॅक्स एम ए डिवाइड बाय वी आर इंटू 100. वी नो दॅट मॅक्स एम ए इज इक्वल टू 1 बाय अपॉन एम. सो 1 अपॉन एम इंटू वी डिवाइड बाय वी आर इंटू 100. आणि 1 अपॉन एम जे आहे एम काय खाली जाईल. ओके, सो 1 डिवाइड बाय एम इंटू वी आर इंटू 100 ते काय असेल, मॅक्स एफिशियन्सी. ओके, हा दोन फॉर्म्युले काय महत्त्वाचे आहेत, ते फॉर्म्युले कशा आहेत त्यासाठी मी दिलेलं आहे, लक्षात ठेवण्यासाठी हे दोन फॉर्म्युले पाठ करायचं किंवा लक्षात ठेवायचं. सो मॅक्झिमम इज इक्वल टू 1 अपॉन एम आणि मॅक्झिमम एफिशियन्सी इक्वल टू 1 अपॉन एम इंटू वी आर इंटू 100. ओके, तर ह्या कन्सेप्ट काय थेरी पार्ट आहे. त्यानंतर आपण बघितले की रिव्हर्सिबल मशीन म्हणजे काय, नॉन रिव्हर्सिबल म्हणजे काय. रिव्हर्सिबल मशीन म्हणजे काय की ज्याची एफिशियन्सी ही काय असणार आहे, 50%पेक्षा जास्त असणार आहे. ओके, आणि जे काय करतात, रिव्हर्स डायरेक्शनमध्ये काम करतात आफ्टर रिमूव्हल ऑफ एफर्ट. ओके, ते म्हणजे काय, रिव्हर्सिबल मशीन. आणि नॉन रिव्हर्सिबल म्हणजे काय, ज्याची एफिशियन्सी 50%पेक्षा कमी असेल ते म्हणजे काय, नॉन रिव्हर्सिबल मशीन. ओके, आणि जे काय होतं, एफर्ट रिमूव्ह केल्यानंतर काम करत नाही. ओके, ते मशीन म्हणजे काय असणार आहे, नॉन रिव्हर्सिबल मशीन असेल. आता एखादं मशीन हे ची एफिशियन्सी जर बरोबर एक्झॅक्टली 50% असेल तर ते मशीन एक्झॅक्टली ऑन दी पॉईंट ऑफ रिव्हर्सिंग असं त्याला सुद्धा म्हणलं जातं. ओके, सो ऑल दीज आर दी ऑल थेरी पार्ट्स रिगार्डिंग विथ दी सिम्पल लिफ्टिंग मशीन. आता आपल्याला काय करायचं, 1 बाय 1 प्रत्येक पॉईंट जे आपण फिगर्स बघितले किंवा जे फॉर्म्युले बघितले, एम ए म्हणजे काय, व्ही आर म्हणजे काय, किंवा त्यानंतर आयडियल एफर्ट, आयडियल लोड, लॉ ऑफ मशीन, मॅक्झिमम एम ए किंवा
मॅक्सिमम एफिशियन्सी ह्या प्रत्येक फॉर्म्युल्यावरती याचं एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ओके, थँक्यू.